उपराष्ट्रपती पदासाठी उद्या निवडणूक होतीये आणि आज मतदानाची रंगीत तालीम जी आहे ती घेतली जाणार आहे। इंडिया आघाडी दुपारी 2:30 वाजता मतदानाची तालीम करणार आहे अशी सूत्रांची माहिती आहे। श्रीकांत शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना खासदारांची आज बैठक होतीये। संपूर्ण माहिती यावेळेला खासदारांना दिली जाईल। कुठलाही संभ्रम राहू नये यासाठी या बैठकीचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। इंडिया आघाडी आज मतदानाची तालीम करणार आहे अशी सूत्रांची माहिती आहे। दुपारी 2:30 वाजता ही तालीम होणार आहे। उपराष्ट्रपती पदासाठी उद्या निवडणूक होतीये। इंडिया आघाडी आज दुपारी मतदानाची तालीम करणार आहे, तर एनडीएच्या खासदारांना दिल्लीमध्ये येण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत। प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। तर प्रमोद, उद्या उपराष्ट्रपती पदासाठी महत्त्वपूर्ण निवडणूक होतीये आणि आज एनडीए असो किंवा इंडिया आघाडी दोघांकडून सुद्धा पूर्णपणे तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे। कुठली कसूर राहू नये याची पूर्णपणे खबरदारी दोन्ही पक्षांकडून घेतली जाते, इंडिया आघाडीकडून सुद्धा आणि एनडीए कडून सुद्धा। उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिला होता, त्यानंतर उद्या उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होत आहे। एनडीएकडनं महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर इंडिया आघाडीकडनं बी सुदर्शन रेड्डी हे उमेदवार आहेत। दोन्ही पक्षांकडनं तुम्ही म्हणालात तशी जोरदार तयारी केलेली आहे। संख्याबळ पाहता एनडीएचं संख्याबळ सध्या तरी खासदारांचं जास्त आहे, त्यामुळे इंडिया आघाडीकडनं देखील आपल्याकडे कशा पद्धतीने खासदार येतील त्या अनुषंगाने तयारी केली गेलेली आहे। कुठलीही चुकभूल होऊ नये म्हणून इंडिया आघाडीकडनं आज दुपारी 2:30 वाजता आपल्या सगळ्या पक्षांचं मॉक ट्रेनिंग केलं जाणार आहे। कशा पद्धतीने मतदान करायचं, मतदानामध्ये कुठल्या चुका होऊ नयेत ही सगळी माहिती जी आहे ती इंडिया आघाडीच्या खासदारांना दिली जाणार आहे। एनडीएच्या खासदारांनी वृषाली आजच पक्षाकडनं दिल्लीमध्ये येण्याच्या सूचना केल्या गेलेल्या आहेत। खरं तर आज रात्री पंतप्रधानांच्या निवासस्थानी एनडीएच्या खासदारांसाठी स्नेहभोजनांचं निमंत्रण कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं, मात्र पंजाब आणि इतर राज्यांमध्ये आलेल्या पूर परिस्थितीमुळे ती निमंत्रण जे आहे ते रद्द करण्यात आले। पण एनडीए आघाडीकडनं देखील आपल्या खासदारांना अशा पद्धतीचं ट्रेनिंग जे आहे ते गटागटाने दिलं जाणार, त्यासाठी स्पेसिफिक सगळ्यांना एकत्र बोलवलेलं नाहीये अशी देखील माहिती मिळते। दुसरीकडे बघायला गेलं तर शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडनं सगळ्या खासदारांची दुपारी 12:30 वाजता बैठक बोलवलेली आहे श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली, आणि आपल्या पक्षाची भूमिका, आपल्या पक्षाकडनं कसं मतदान करायचं याचीही माहिती जी आहे ती या बैठकीमध्ये दिली जाणार आहे। वृषाली, संख्याबळ जरी एनडीएकडे जास्त असलं तरी इंडिया आघाडी देखील या निवडणुकीमध्ये कसोशीनं कसून उतरलेली आहे असं सध्या दिसते, त्यामुळे दोन्ही पक्षांकडनं तयारी केली जाते, कुठल्याही चुका होऊ नयेत म्हणून आपल्या सगळ्या पक्षाच्या खासदारांना आजच दोन्ही पक्षाकडनं दिल्लीमध्ये येण्याचं निमंत्रण दिलेलं आहे आणि त्या पद्धतीनं मार्गदर्शन देखील आज दोन्ही पक्षाकडनं केलं जाणार आहे। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।